बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथे धक्कादायक आणि मानवतेला काळिमा फासणारी क्रूर घटना समोर आलीये। गावातील जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्याच्या कारणावरून एका दलित महिलेला अमानुष मारहाण करण्यात आलीये। या प्रकरणात आरोपी निखिल आबूज व त्याच्या 4 ते 5 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गावात सुरू असलेल्या जुगाराच्या डावामुळे लहान शाळकरी मुलांवर वाईट परिणाम होईल असे संबंधित महिलेनं म्हटले होते। शिवाय महिलेच्या घरासमोरच लघुशंका करण्यात आली। याच कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केलीये। इतकेच नव्हे तर शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसू नयेत म्हणून तिच्या गुप्तांगावर बेल्टनं मारहाण करण्यात आल्याचा क्रूर आणि भयान प्रकार समोर आलाय। या हल्ल्यावेळी महिलेच्या 2 लहान मुलांनाही आरोपींनी उचलून फेकले, मात्र सुदैवानं त्यांना किरकोळ इजा झालीये। त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळलीये। मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही। मारहाण केली। 5 जण होते, ते पत्ते खेळत होते। मी म्हणलं पत्ते खेळतात तुम्ही? ते म्हणले आम्ही पत्ते खेळतो, तुझ्या काय उरावर बसतोत का, काय करतो? दगड मारले त्याने, दगड मारल्या म्हणले मी म्हणलं दगड का मारता र? म्हणले आम्ही मारले नाही, माय घाले तो डोळ्याने बघितलेस का दगड मारले? अरे म्हणलं धडाधडा वाजायला लागले तर दगड नका मारू र। म्हणलं आणि नंतर का नाही मग त्याने मला मारलं, बेल्टाने मारलं, एक जणाने टांबीने मारलं घरातून ओढून, दुसऱ्याने चपलाने मारलं, तिसऱ्याने हे असं गचुर धरलं की हे गळ्यातलं ओढून घेतलं त्यांनी। 5 जणांनी मला असं बेजरप मारलं, टांबीने लाकडाने घायाळ केलं, माझ्या असं छळ केला त्यांनी। असं मला सोडवायचे प्रयत्न फक्त माझ्या मुलांनी केले, दुसरं कोणी सगळं सोडलं नाही। अत्याचार केला लय, मला लय छळलं त्यांनी 5 जणांनी। घरात मला एकटीलाच मारलं, हे 2 लेकरं उचलून फेकले घराच्या बाहेर दारात पटांगणात। मला न्याय पाहिजे, माझ्यावर लय अन्याय झालाय, लय अत्याचार केलाय माझ्यावर, लय म्हणजे लय अत्याचार केलाय, सांगायसारखं नाही मला सहसा नाही। पण टामीने मला लय म्हणजे लय बेजरप मारलंय, बेल्टाने बी लय मारलंय मला सहन होईना। मला असं वाटतं की आत्महत्या करावं, मला कोणी सगळं मदत केली नाही। मला 25 जण माणसं होते, त्यांच्या वाड्यातले एकाने पण मला सोडलं नाही, नुसते बघत होते। एकाने पण मदतीला धावले नाही। माझे पोरं माझ्या अंगावर पडत ढकलून दिले, माझ्या पोराला पण बेल्टाने मारलं, माझ्या दीदीला पण उचलून फेकलं। मला पोलिसात बी गेलते मी रात्री, ते म्हणले दवाखाना करा 4 दिवसांनी तुमचे बरं झाल्या मग नंतर या तुम्ही।